नटराज चांगली की अप्सरा चांगली, नटराज चांगली की अप्सरा चांगली, कोणत्या पेन्सिलसाठी आपण शाळेमध्ये भांडत होतो. आता इथे ट्विस्ट काय माहितीये का, की नटराज आणि अप्सरा या दोन्हीही एकाच कंपनीच्या प्रोडक्ट्स आहेत. बाबूभाई सिंघवी, रामनाथ मेहरा आणि मनसुखानीजी या 3 मित्रांनी जर्मनीमध्ये जाऊन बेस्ट पेन्सिल मेकिंगचा अभ्यास केला आणि भारतामध्ये हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आणि लॉन्च केले 2 ब्रँड्स. एक ब्रँड म्हणजे नटराज, जो कॉमन पीपल आणि एव्हरी किराणा गजब बेइज्जती किराणा स्टोअरवरती अवेलेबल होता, आणि दुसरा अप्सरा, जो फक्त प्रीमियम स्टेशनरीजमध्ये अवेलेबल होता. तुम्हाला वाटतं हे 2 वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये बनवलं गेलं आहे? नाही, एकच फॅक्टरी, एकच मशीन, एकच मोल्ड, पण पोझिशनिंग जी आहे ती डिफरंट होती. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे काय माहितीये का, हिंदुस्तान पेन्सिल कंपनी ही दिवसाला 80 लाख प्रोडक्शन काढते. येस, आणि जवळजवळ 56 कंट्रीजमध्ये अवेलेबल आहेत आणि 45% मार्केट शेअर ग्रॅब करते. येस, नटराजने मास मार्केट जिंकलं, तर अप्सराने प्रीमियम स्टुडंटचं मन. एकाच कंपनीने दोन्ही सेगमेंट कॅप्चर करून परफेक्शन आणि पोझिशनिंगचं एक अल्टिमेट लेसन दिलं. तुमची या 2 ब्रँडपैकी कोणती पेन्सिल फेवरेट आहे, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आहे ना मजेशीर? थँक्यू.